जर बघायला गेलं ना, ह्या मंडपाचा आपल्याला उद्या विरह होणार आहे दादा. हा विरह असं असतो, साक्षात भगवंताला पचवणं जड जात. ज्यावेळेस तो कन्हैया निघून गेला ना, सगळे ब्रजवासी त्याची वाट बघतायत आणि मैयाला सांगतायत, मैया का केलात ग कन्हैया आम्हाला सोडून? आमचं काही चुकलं होतं का? पुन्हा पुन्हा विचारत होते. इथं एक एक माणूस बघितला दादा. तुम्ही दिवसभर कामाला जायचे, जेव्हा काम करून वापस यायचे ना, पटापट सगळे आपले काम आवरायचे आणि आवरून कीर्तनात यायचे दादा. अरे जाता जाता एकच सांगून जाईल, आमच्या कलाकार मंडळीकडून, लहान पोरांकडून काय आमच्याकडून जर चुकलं गेलं असेल ना, तर आम्हाला मोठं अंतःकरण करून माफ करा. कारण बघायला गेलं ना महाराज, आम्ही प्रत्येक गावांना जातो, लोक प्रेम भरून भरून करतात हो, जेणेकरून तुमचा तरी काहीतरी उद्धार होईल असं तरी वागा महाराज. तुमचं गाव पारमार्थिक आहे दादा. जर बघायला गेलं ना, कधी कधी असं वाटतं, काही काही गावांमध्ये जर सप्ताहाला गेलो दादा, तेव्हा वाटतं माणसाला कधी कधी, दादा काय परमार्थिक गाव असेल. थांबायचं का बोलायचं? बोलू आधी. म्युझिक आवाज कमी. ज्या वेळेस तो ब्रजवासी कन्हैया निघून गेला ना, सगळे गोपी त्याची वाट बघतायत. मैयाला विचारतायत, मैया सांग ना, आमचं काही चुकलं होतं का ग मैया? मैयाला पुन्हा पुन्हा क्वेश्चन करतायत ते. ब्रजवासी सभी कन्हैया की राह देख रहे, यहाँ से आज तो हमारा कन्हैया आज आए. वृंदावनाची भाषा आहे बरं का. आज हमारा कन्हैया आ ही जायो. पण ज्या वेळेस नाही येत ना तो कन्हैया, सगळे गोपिया वाट बघतायत, सगळेजण वाट बघतायत त्या कन्हैयाची. जातायत ज्या दिशेने कन्हैयाचा रथ गेला ना, त्या दिशेने जातायत आणि कन्हैयाला पुन्हा पुन्हा सांगतायत, आज पण नाही आला तुझा निष्ठूर. पण ज्या वेळेस बरं का, ज्या वेळेस कन्हैयाला आठवण आली ना, कन्हैयाने मित्र पाठवून दिलाय. कन्हैयाने मित्र पाठवून दिलेला आहे दादा. आज सुद्धा वृंदावनामध्ये गेलात ना, त्या मंदिरामध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिरावरून कन्हैयाची वाट बघितली जाते. आज त्यांच्याकडे तेवढा चान्स आहे दादा. आपले तुकोबाराय गेलेत, आपले माऊली गेलेत, आपले जोग महाराज गेलेत, आपल्याला कोणता चान्स आहे सांगा ना? पुन्हा पुन्हा जाता येत आणि मैयाला विचारतायत, मैया आज पण नाही आला. ज्यावेळेस उद्धवजी आलेले वृंदावनामध्ये, अरे तोच साक्षात भगवंताचा अवतार आहे म्हणले, तो तर भगवंताचा अवतार आहे, तर कशासाठी रडतात म्हणले तुम्ही ब्रजवासी? अरे आम्ही नाही रडत, तो कन्हैया सुद्धा आमच्यासाठी रडतो म्हणले. का रडतो म्हणले विचारतात. ज्यावेळेस नंदबाबांचा घराचा पत्ता विचारला ना दादा, तेवढे छोटे छोटे गोपाल सांगतायत. कन्हैयाच्या घराचा रस्ता ज्यावेळेस विचारता ना, ये जो नदी है ना, नदी के किनारे किनारे चले जाओ, जहां पे नदी खत्म होगी ना, वहां पे कन्हैया का घर है. हमारा नंद बाबा का भवन है, नंद बाबा का वाड़ा है, कन्हैया का घर है, ठाकुर जी का घर है, राधा रानी का दरबार है वहां पे. तो ब्रज ऐसा लग रहा था ब्रज में कोई नहीं, कन्हैया चला गया तो सभी चले गए. लेकिन जब गए ना मैया, जेव्हा गेलेत ना त्यांच्या घराजवळ, आणि कोणतं घर असेल त्याच्या घरापासून नदी जात असेल म्हणले, त्यावेळेस ते छोटे छोटे कन्हैयाचे मित्र होते ना, मधुसूदा, मधुमंगल, मधुसूता, ते सांगतायत, ज्या दिवसापासून आमचा कन्हैया गेलेला आहे ना म्हणले, त्या दिवसापासून ब्रजवासी ज्या त्या घराला आहे ना अवतीभवती बसलेले आहेत म्हणे, त्यांच्या असुरच्या धाराचं त्या ठिकाणी पडतायत ना, त्या नदीचा पूर आलेला आहे म्हणले. ती नदी आहे म्हणले, त्या किनाऱ्याला चाललं. जर गेलात ना मायबाप, तर महाराज खरं महाराज जर बघायला